विद्यार्थ्यांनी संघटनेच्या मार्फत जो मोर्चा काढला आहे गट म्हणजे पंचायत समितीवर आणि तहसीलदार कार्यालयावर, नेमकी कारण काय आहे आणि कशासाठी आज मोर्चा काढला आहे? आम्ही मोर्चा काढला त्याच्याबाबत कारण हे का आम्हाला शाळेमध्ये पोषण आहार मिळत नाही. गेले 1 महिन्यापासून आम्हाला हे पोषण मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या शाळेत लक्षच लागत नाही, नाही अभ्यासात लक्ष लागत नाही, काहीच नाही होत. आमचं सरकारकडून तेच मागणे का आम्हाला हे पोषण मिळावं. तू बोला का? तुझं नाव सांग. काय झालं शाळेत तुम्हाला जेवण मिळतंय का? किती महिन्यापासून मिळत नाही? 2 महिन्यापासून मिळत नाही. काय नाव तुझे? प्रगती रामदास मांडे आहे. मी जेव्हापासून शाळेत जाते तेव्हापासून जेवण मिळत नाही. माझा अभ्यासात लक्ष जात नाही. नमस्कार, माझे नाव धनश्री भाग्यश्री भरत जाधव. मी आता 7वी शिकते. जिथून मी शाळेत जायला लागली तिथून मला दुपारचं जेवणच भेटत नाही, म्हणून आमचं शाळेत अभ्यासात लक्षच लागत नाही. माझं सरकारकडून एवढंच मागणं आहे की आम्हाला दुपारचं जेवण मिळावं. खरं तर उद्या 1 ऑगस्ट आहे आणि पालघर जिल्हा जन्माला येऊन 13 वर्ष होणार आहे. या पालघर जिल्ह्यामध्ये निर्मितीच्या काळातच हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून घोषित केला गेला आणि 95-96ला या जो कायदा जो आहे मध्यान्ह भोजनाचा हा कायदा तयार झाला. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये घरी तांदूळ दिले जायचे. मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारने याच्यामध्ये बदल केला आणि शाळेमध्येच हा आहार पोषण आहार विद्यार्थ्यांना मुलांना दिला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला. परंतु गेले 15 जूनला सर्वच जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये जो काही शाळा प्रवेशाचा कार्यक्रम झाला हा खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाला. सर्वच अधिकारी पहिलीपासून ते पुढच्या इयत्ता 8वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी ते शाळेमध्ये पोहोचले. परंतु त्याच दिवशी दुपारी त्या मुलांना खायला काही मिळालं नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आणि या सर्व गोष्टींची गेले 1.5 महिना शिक्षक काही शाळांमध्ये उसनवाऱ्या करून या मध्यान्ह भोजनाचा लाभ दिला जातो. पण हे उसनवारी किती दिवस चालणार ना? या सर्व गोष्टींना कुठेतरी थांबावं आणि शासनाच्या मार्फत जो काही मध्यान्ह भोजनाचा जो तांदूळ असेल किंवा इतर ज्या स्वयंपाकाच्या साहित्य जे असेल हे त्यांना मिळावं, यासाठी आम्ही आज याच विद्यार्थ्यांना घेऊन वाडा पंचायत समितीवर शिक्षण विभाग असेल किंवा BDO असतील यांच्यावर हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या मार्फत आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ते शासनापर्यंत सुपूर्द करावं, ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. आपल्याकडे जो आज मोर्चा आला श्रमजीवी संघटनेचा, विद्यार्थ्यांना जे शाळेतील विद्यार्थ्यांना आहार मिळत नाही आहे, त्याच्यासाठी अन्नधान्य मिळत नाही, त्याच्यासाठी त्यांनी आज जो मोर्चा काढला, नेमकी कारण काय आहे हा मोर्चा निघण्यासाठी आणि काय त्यांच्या मागण्या कोणत्या, त्या कधी पूर्ण होतील? शासन स्तरावरून जे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेसाठी तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो, तो जून-जुलै या महिन्याचा पुरवठा करण्यास उशीर झाल्यामुळे काही ठिकाणी म्हणजे त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु तरीसुद्धा आपल्या तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी समाज सहभागातून किंवा उसनवारीने तांदूळ घेऊन पोषण आहाराची योजना अखंडपणे सुरू ठेवलेली आहे. त्यामध्ये पोषण आहाराचा शासन स्तरावरून पुरवठा होण्यास उशीर झाल्यामुळे थोडा अडथळा निर्माण होत आहे, अडचणी आहेत. आता आपण हा प्रश्न म्हणजे साधारणतः किती दिवसामध्ये सोडवणार आहेत, काय विषय? आम्ही त्या बाबतीत ज्या संघटनेच्या मागण्या आहेत त्या तात्काळ शासन स्तरापर्यंत पोहोचवू आणि पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाकडे आमच्या पद्धतीने मागणी करून देतो. साधारणतः अन्नधान्यामध्ये कोणकोणत्या वस्तू त्यांना पूर्णपणे मिळत नाही आहेत आणि अशा किती शाळा आहेत का त्यांना मिळत नाही? शाळांना पुरवठा इतर वेळेस नेहमीच होतो, फक्त जून-जुलैच्या पुरवठ्याला उशीर झालेला आहे. त्यामध्ये सर्वच प्रकारचे धान्य आणि धान्यादी माल, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी आहेत, तेल आहेत आणि मसाल्याचे पदार्थ यांना थोडा उशीर झाला आहे.